नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर अनिल भट यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार. आपण प्रत्येक वेळा म्हणतो ना, मीच का समजून घ्यायचं, मीच समजून घेतो किंवा मीच समजून घेते सगळ्यांना आणि मग माझ्या पदरी नेहमी निराशाच पडते. मग यासाठी आपण काय करायला हवंय तेच सांगितलंय अनिल भट यांनी त्यांच्या विचारातून. ऐकूया. जीवन प्रवाहामध्ये घडोघडी आपल्याला अनेकांशी संपर्क येतो. मानवी स्वभावाच्या अनेक प्रकारांना सामोरं सुद्धा जावं लागतं आणि मग प्रत्येक ठिकाणी आपली वागण्याची पद्धतही बदलावी लागते, हो ना. मग क्रिकेटमधल्या फलंदाजासारखं आपलं आयुष्य आपण जगलं पाहिजे. म्हणजे कसं, तर चेंडू जर अवघड असेल तर फलंदाज काय करतो, नुसता तो प्लेड करतो किंवा चेंडू बाजूला ढकलतो, जोरात मारत नाही. चेंडूचा टप्पा जर बाजूला पडला तर मात्र तो चौकार ठोकतो. मग मंडळी, हे आपलं आयुष्यसुद्धा क्रिकेटसारखंच आपण जगायला हवं. म्हणजे काय, तर दुसऱ्याला जेव्हा समजून घेण्याची वेळ येते तेव्हा समजून घेणं म्हणजे कमीपणा नाही, हे आधी आपण आपल्या मनाशी पक्क ठरवायला हवं. वेळ प्रसंगी दुसऱ्याला समजून घेता आलंच पाहिजे आपल्याला, हो. पण कधीकधी अशी वेळ येते की त्यावेळी आपण दुसऱ्याला समजून घेण्यापेक्षा त्याला तिथल्या तिथेच उत्तर देणं हे श्रेयस्कर असतं. म्हणजेच कधी बॉल नुसता प्लेड करायचा आणि कधी चौकार ठोकायचा, हे त्या फलंदाजाप्रमाणे आपल्यालाही आपल्या आयुष्यात प्रसंगानुरूप हे कळायलाच हवं, नव्हे त्याचा विचार प्रत्येक वेळी आपण करायलाच हवा. म्हणजे मग काय होईल की कुणाला समजून घेताना आपल्याला दुःख होणार नाही आणि जिथे समजून घ्यायचंय तिथेच समजून घेता येईल आणि वेळ प्रसंगी आपले विचारही परखडपणे मांडता येतील. अशा पद्धतीने जर आपण वागलं ना, तर नक्कीच आपल्या मनात आपल्या वागण्याविषयीचे किंतु परंतु राहणार नाही, हो ना. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.